नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ आपणाला भेटायला आलं. आपण उत्तम आहात, मला विश्वास आहे. मी कसे आहे असं नाही विचारणार, कारण मला विश्वास आहे. कारण तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्ही आनंदी आणि खऱ्या अर्थानं तुम्ही उत्तेजित आहात. मित्रांनो, आजचा विषय आहे, भावनांवरती नियंत्रण ठेवा आणि नुकसान टाळा. पहा, आपल्या जीवनामध्ये कित्येक वेळा आपल्या भावनांच्यामुळे आपण अडचणीत आलेलो आहे आणि आपलं नुकसानही झालेलं आहे. कठीण प्रसंग काही लोक आसपास येऊन करत असतात. वास्तविक पाहता तुम्ही घेत असलेला काही निर्णय असेल एखादा, त्या निर्णयामध्ये उगीचच आपलं मत व्यक्त करून किंवा मत देऊन, मी कसा तुमचा पाठीराखा आहे किंवा मी कसं तुमचं मदत करू शकतो, असे पण काही सल्ले देणारे काही मंडळी आपल्या आसपास असू शकते. किंवा असे काही लोक असतात, की तुमची गंमत कशी होते ते पाहतात. तुम्ही अडचणीत कसे येतात ते पाहतात. अशी काही मंडळी तुमच्या आसपास असते. तेव्हा आपल्याला कळत नाही नक्की आपण कोणाचं ऐकायचं. म्हणून मित्रांनो, व्यक्तिगत जीवन असेल, व्यावसायिक जीवन असेल, कौटुंबिक जीवन असेल, सामाजिक जीवन असेल, आपल्याला एकच गोष्ट करावी लागेल. आपण कोणत्याही पद्धतीने भावनांमध्ये वाहत जायचं नाही. कारण लोक आपल्याला काय सांगतात यापेक्षा सत्य काय हे आपण समजून घ्यायचं. बरेच लोकांना हे कळत असतं, पण ते इग्नोर करतात. असेही काही ज्ञानी माणसं आसपास आपल्या असतात. तेव्हा हे यासाठी आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, की ज्यांना खऱ्या अर्थानं लोकं ओळखता आली पाहिजेत आणि आपल्या भावनेवरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. जीवनात आपण कामाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती जी काही असते, ती तिचा व्यवहार आणि ती तिचं एकंदरीत वर्तन हे वेगवेगळं असतं. काही लोक सकारात्मक ऊर्जा देतात, तर काही लोक सतत ताण, तणाव, गैरसमज आणि अडचणी निर्माण करतात. तेव्हा लक्षात ठेवा, अशा कठीण प्रसंग निर्माण करणाऱ्या व्यक्तींना वेळेत ओळखायला हवं आणि योग्य पद्धतीने त्यांना हाताळावं लागतं. आणि ही एक महत्वाची जीवनशैली आहे आणि मला विश्वास आहे, की तुम्ही ते हाताळत असाल किंवा असा प्रसंग आला तर तुम्ही हाताळा. अनेक वेळा आपण भावनांच्या भरात चुकीचे निर्णय घेतो आणि घेतलेले निर्णय बऱ्याच वेळा आपण मागे घेतो. तर ते आता तुम्ही करता कामा नये. आयुष्यामध्ये जे काही तुम्ही निर्णय घ्याल, ते उत्तम पद्धतीने तुम्हाला पुढे जायचं आहे, हे एक लक्षात ठेवा. म्हणून सहानुभूती, नातेसंबंध किंवा जुने संबंध यामुळे आपण नकारात्मक वर्तन सहज करत राहतो आणि ते करायला नाही पाहिजे. होतं काय, रिलेशनमुळं आपण मन दुखू नये म्हणून काही गोष्टी करतो. आता मी एक सांगेन, तुमचं जर नुकसान होत असेल, तर तुम्ही मन दुखवायचा काही प्रश्नच नाही. तुम्ही तुमचं कष्ट करताय, तुम्ही तुमची मदत करताय, तुम्ही सगळ्यांना उभं करताय आणि यामध्ये जर तुम्हाला कोणी अडचण निर्माण करत असेल, तर मग मला सांगा, तिथं कसलं नातं? ते नातं नाहीये, की जे नातं तुम्हाला अडचणीचं निर्माण करणार आहे, तुमच्या विकासाला खीळ घालणार आहे. ते नातं चुकीचं असतं. म्हणून ते कोणी असो, तुम्ही त्यांना योग्य पद्धतीने त्यांची जागा राखली पाहिजे आणि योग्य पद्धतीने त्यांना ठेवलं पाहिजे. म्हणून दीर्घकाळ वाट पाहू नका. दीर्घकाळ वाट पाहिली, तर त्याचा परिणाम विचित्र होतो आणि आपल्याला विनाकारण मानसिक ताण आणि मानसिक त्रास होतो. म्हणून कामावर किंवा निर्णय क्षमतेवर तुम्ही सदैव तटस्थ भूमिका घेत व्यक्तिगत आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा विकास करत राहिला पाहिजे. तुमचा दृष्टिकोन हा योग्य तुम्ही नेहमीच ठेवत असता, पण तो बऱ्याच वेळा तुमचा दृष्टिकोन बदलण्यासाठी सुद्धा ही मंडळी प्रयत्न करत असते. तेव्हा प्रथम अशा व्यक्तींचे वर्तन समजून घ्या. ते तर सतत समस्या निर्माण का करत आहेत? किंवा कशा पद्धतीने ते एकमेकांची चहाडी करत आहेत आणि एखाद्या चांगल्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या कोणाही बद्दल तुमच्याकडे कशा त्या गोष्टी ते मांडत आहेत आणि त्यामुळे आपण त्यांचं किती ऐकायचं किंवा आपण कशा पद्धतीने ऐकलं पाहिजे, हा सगळा विचार हा व्यक्तिगत आहे, सामाजिक आहे आणि कौटुंबिक आहे. कुटुंबामध्ये पण असे लोक तुम्हाला भेटतील, की ते विनाकारणच एकमेकांबद्दल बोलत असतात. हां, विशेष करून 2 घरून वेगवेगळ्या घरून आलेल्या सुना त्या त्या पद्धतीने त्या बोलतात का? नाही. तर काही उत्तम पद्धतीने बोलत असतात. पण काही वितुष्ट निर्माण करणाऱ्या पण असतात. त्याचप्रमाणे शेजारी असतात 2 ते वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांशी बोलत असतात आणि तिसऱ्याला जाऊन वेगळं सांगत असतात. म्हणजे ही जी मानसिकता आहे, ही आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आणि मी हे सदैव सतर्क असलं पाहिजे. तेव्हा मित्रांनो, तुम्ही एक योग्य सीमा किंवा एक बाउंडरी तुम्ही निर्माण करून ठेवली पाहिजे आणि प्रत्येकाला आपल्या त्या बाउंडरीच्या बरोबर तिथंच ठेवलं पाहिजे. मर्यादा तुम्ही घालून दिल्या पाहिजेत आणि स्वशिस्त तुम्ही लावली पाहिजे. कठोरता नाही, स्वशिस्त फार महत्वाची आहे आणि जिथे गरज असते तिथे स्पष्ट आणि ठामपणे तुम्ही संवाद करा. त्याच्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, भावना किंवा निर्णय यांना वेगळे नका करू. भावना भावनेच्या ठिकाणी ठेवा, निर्णय निर्णयाच्या ठिकाणी ठेवा. भावना आणि निर्णय एकत्र केलं तर आपला गोंधळ होईल आणि आपण कदाचित नुकसानीला पात्र ठरू. म्हणून भावनिक निर्णय अनेकदा नुकसानकारक ठरतात, हे तुम्ही आणि मी अनुभवलेलंच असेल. त्यामुळे शांत मनाने
परिस्थितीचं विश्लेषण करून तुम्ही कृती करा. मग ती काहीही असेल, ती तुमच्या पद्धतीने करा. आणि लक्षात ठेवा, प्रत्येकाला बदलता येत नाही. पण आपली प्रतिक्रिया आणि आपली परिसंस्था नक्कीच नियंत्रित करू शकतो. म्हणून मित्रांनो, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हेच यशस्वी आणि मानसिकदृष्ट्या स्थिर जीवनाचे खरे रहस्य आहे. काय मित्रांनो, आज मग तुम्हाला निश्चितचपणे ही गोष्ट समजली असेल, की आपण आपल्या निर्णयामध्ये ठाम असलं पाहिजे. आपण भावनेनं कधीही वाहत जाऊन कुठलेही निर्णय घेऊ नये आणि त्याचा फायदा तुमच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक त्याचप्रमाणे तुमच्या उद्योगामध्ये होत असतो. तर काय मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जे काही गोष्टी केलेल्या आहेत, त्या उत्तम पद्धतीने पुढे जाण्यासाठी तुम्हाला योग्य लोकांची संगत पाहिजे, योग्य लोकांचा सहवास पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही विकसित होऊ शकता. मला विश्वास आहे मित्रांनो, हा व्हिडिओ हा विशेष करून त्यांच्यासाठी आहे, की ज्यांनी भावनेमध्ये नियंत्रण करून योग्य खऱ्या अर्थानं व्यवहारात्मक दृष्टिकोन ठेवून आपली प्रगती करणे आणि उच्च कोटीकडे जाण्याचा तो मार्ग आपला सरळ करून घेणे. तेव्हा मित्रांनो, माझा नंबर आहे 7768981355. जर तुम्हाला या संबंधात काही मार्गदर्शन हवं असेल आणि तुम्हाला कशा पद्धतीने भावनेवरती नियंत्रण करायचं आहे, त्या संबंधातलं इमोशनल इंटेलिजन्सच्या रिलेटेड असतील, इमोशनल प्रॉब्लेमच्या रिलेटेड असतील, त्या प्रश्न तुम्ही मला विचारू शकता आणि आम्ही त्या पद्धतीने ते प्रोफेशनली तुम्हाला त्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो. धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहात आणि माझा नंबरही तुम्हाला मी सांगितलेला पुन्हा एकदा सांगतो 7768981355. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांकडे तुम्ही हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद. तुम्ही मला ऐकत आहात आणि मला प्रोत्साहित करत आहात. धन्यवाद.